क्रिप्टोकरन्सीद्वारे सोनिटिक्स कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक केलेल्या 2,90,000 रुपयांची फसवणूक झाली असल्याची तक्रार सचिन पृथ्वीराज चौहान यांनी पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। आयुक्तांकडून चौकशीसाठी अर्ज आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। तक्रारीत चौहान यांनी म्हटलंय की सोनिटिक्स कंपनीच्या 2 एजंटांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून आपणास गुंतवणूक करण्यास भाग पाडलं। वेगवेगळ्या तारखांना UPI-द्वारे रोख अशी 2,90,000 रुपयांची गुंतवणूक केली। त्यानंतर कंपनीच्या वरिष्ठांनी भेट घालून दिली। मुंबईमध्ये कंपनीचं ॲप डाउनलोड करून देऊन पैसे भरून घेतले। कंपनी देशात परदेशात गुंतवणूक करते। कंपनीचे कॉइन्स घेतल्यावर खूप पैसे मिळवता येतील असं प्रलोभन दाखवण्यात आलं। खासगी वाहनावरील मुलाखती, क्रिप्टोकरन्सीची माहिती देणारे फोटो, 100 दिवसात पैसे दुप्पट अशा भूलथापांमुळे मी गुंतवणूक केली। गुंतवणूक केलेल्या रकमेच्या परताव्याची मागणी करण्यासाठी पुणे येथील कार्यालयात गेल्यानंतर टाळाटाळ होत असल्याचं तक्रारीत चौहान यांनी म्हटलं आहे। नमस्कार, मी विजय कुंदन जाधव, गिरीकर्णिका फाउंडेशनचा अध्यक्ष। महादेव ॲपपेक्षा खतरनाक असं प्रकरण आता सध्या आपल्या सगळ्या राज्यासमोर उघडकीस येत आहे। सोलापूरसहित संपूर्ण देशभरातील गुंतवणूकदाराचे क्रिप्टोकरन्सी सोनिटेक्सच्या ॲपच्या माध्यमातून ही पूर्ण गुंतवणूकदाराची फसवणूक झाल्याचं प्रकरण आता सध्या ताजं आपल्यासमोर येत आहे। माझा अंदाज असा आहे की संपूर्ण भारतभरातील लाखो गुंतवणूकदाराचे कमीत कमी 5,000 कोटी रुपयेपर्यंतची गुंतवणूक ह्या ॲपच्या माध्यमातून झालेली आहे। आणि त्याचे जे मुख्य सूत्रधार आहेत ॲडव्होकेट संतोष थोरात हे सध्या देशातनं फरार झालेले आहेत आणि ते दुबईमध्ये असल्याचं आम्हाला समजत आहे। मी आज तडकाफडकी केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाला तात्काळ ही सूचना दिलेली आहे की त्यांचे जे काही पाहुणे रावळे आहेत आणि त्यांच्या संबंधित जेवढे काही अकाउंट्स आहेत ते अकाउंट्स तात्काळ फ्रीज करून आमचे जे काही बांधवांचे जे काही गुंतवणूक झालेले पैसे आहेत ते त्यांना मिळवण्यासाठी आम्ही न्याय द्यावा। कारण की अशाच पद्धतीचं ॲप CCH नावाने सोलापूरकरांची काही महिन्यापूर्वीच अशीच पद्धतीने मोहरस ऑपरेंडी करून फसवणूक झाली होती। मी एक सोलापूरकरून माझं जीव तळमळतो की आमचे जे सोलापूरचे युवक आहेत ते युवक ह्या असल्या ॲपला बळी पडू नये म्हणून मी सोलापूरमधनं ही तक्रार दाखल केलेली आहे। धन्यवाद। मी राम जाधव, समन्वयक मराठा क्रांती मोर्चा। सोनिटेक्स नावाच्या कंपनीने जे प्रमुख हे ॲडव्होकेट संतोष थोरात आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर पैसे घेऊन क्रिप्टोकरन्सीचं नाव हे करून सोलापूरच्या लोकांची फसवणूक केली आहे। असं जे फसवणूक झाले ते लोक माझ्याशी संपर्क साधले असता आज मी इथं आलेलो आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे शू ॲप काढून किंवा बा 3D तुम्हाला 3D छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जुन्या काळात होतं असं 3D तुम्हाला पिक्चर तयार करून तिथं कॉईन क्रिप्टोकरन्सी जी आहे तिथं तुम्हाला ते विकता येतील म्हणून असं हजारो लोकांची सोलापूर जिल्ह्यातून लोकांची त्याने पैसे गोळा केलेले 2001 पासून ह्या क्रिप्टोकरन्सीच्या नावावर ह्याने राज्यामध्ये वेगवेगळ्या जालना असेल, परभणी असेल, सोलापूर असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्याने मीटिंग घेतले आणि 2021ला त्यांनी पुण्यामध्ये ॲडव्होकेट संतोष थोरात यांनी ऑफिस उघडले की लोकांना 100 दिवसात पैसे डबल देणार म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पुढं करून ह्या संतोष थोरातांनी हजारो लोकांची फसवणूक केलेली आहे। मी काल त्या लोकांनी काल सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांना साहेब यांनासुद्धा त्यांनी निवेदन दिलं आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून त्यांनी आत्ता आर्थिक गुन्हे शाखेकडे हे फक्त ते अर्ज दिलेला आहे। मी पोलीस आयुक्तांना विनंती करतो की जे अर्ज त्यांनी दिले त्यांच्यावर FIR दाखल झाला पाहिजे। सोलापूर जिल्ह्यातले अक्कलकोट तालुक्यातले जे 2 लोक आहेत त्यांच्यावर ते गुन्हे दाखल करून त्यांनासुद्धा तुम्ही ताब्यात घेणं गरजेचं आहे। आज राज्यात अधिवेशन चालू आहे। मी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो गेल्या अनेक वर्षापासून क्रिप्टोकरन्सीच्या नावावर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन इथं फसवणूक होत आहे। जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन क्रिप्टोकरन्सीची त्याच्या मागून पडद्यामागून ते जे काय लोकांची फसवणूक करत आहेत असं तुम्ही कायदा तयार करा की अशा लोकांवर गुन्हे दाखल करून मोका अंतर्गत तिथं कारवाई झाली पाहिजे। आणि सोलापूरचे पोलीस आयुक्तांना मी विनंती करतो की तुम्ही आयुक्तालयातून तुम्ही एक परिपत्रक काढा की ज्या लोकांची ह्या ॲपद्वारे फसवणूक झाली त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार द्यावे। जर आपण या लोकांवर कारवाई केली नाही तर येणारा काळ या सर्व तक्रारदारांना घेऊन मी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आम्ही तिथं निवेदन देणार आहे। माझं नाव जयराज गोयल, माझी 1,60,000 इन्व्हेस्टमेंट आहे सोनिटेक्समध्ये आणि माझी पूर्ण रक्कम बुडवली त्यांनी।
मला लाच दिला होता की तुमचे पैसे 20 महिन्यामध्ये 10 पट होतील असं सांगून मला त्यांनी त्यांच्या ॲपमध्ये गुंतवणूक करून घेतली आणि आज त्याची व्हॅल्यू आणि ॲप पण आमचं ओपन होत नाही आणि त्यांचाही रिप्लाय आम्हाला काही मिळत नाही. आम्ही आमच्या मित्रामार्फत त्यांना कॉल लावतो आहे तर उडवाउडवीची तर देतो, आज देतो, उद्या देतो आहे, गुरुवारपर्यंत भेटू, आपण गुरुवारी तुम्हाला ट्रान्सफर करू, गुरुवारी तुम्हाला पैसे देऊ, असं त्यांचं उत्तर दर 1 महिन्याला त्यांचं नवीन काहीतरी आम्हाला साधारणतः सोलापूर जिल्ह्यातील किती जणांनी इन्व्हेस्टमेंट केलेली? भरपूर जण असतील, त्यांची काउंटिंग नाही. आज नाही तर उद्या त्यांची माहिती बाहेर येतील. जसं आपण ही पुढं जाऊ एक जण बाहेर येतील, कारण भरपूर लोक घाबरत आहेत, नावाला घाबरत आहेत. कोण आम्ही स्वतः नावाला घाबरत होतो की आम्हाला पुढं काय होणार. माझं नाव सचिन पृथ्वीराज चव्हाण, राहणार सोलापूर, वय 45 वर्ष. 2021मध्ये आम्ही सोनेटिक्स कंपनीमध्ये पैसे गुंतवले होते. गुलबर्ग्यामध्ये गेल्यानंतर आम्हाला ॲडव्होकेट श्रीमंत पवार यांनी या कंपनीबद्दल माहिती दिली होती. आमचं त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हतं, कारण क्रिप्टोकरन्सी हा पहिल्यांदाच आम्ही ऐकलं होतं. मग त्यांनी काय केलं, सोलापूरमध्ये त्यांचे जे एजंट आहेत जे स्वतःला फाउंडर मेंबर म्हणून घेतात, संजय चव्हाण आणि राजकुमार चव्हाण, राहणार अक्कलकोट, यांना माझा नंबर त्यांनी फॉरवर्ड केल्यानंतर ते मला भेटायला घरी आले. घरी येऊन त्यांनी मला कन्व्हिन्स केलं की ही खूप मोठी कंपनी आहे. ॲडव्होकेट आहेत स्वतः संतोष स्वरात, त्यांना नेल्सन मंडेलाकडून डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे. शेअर मार्केटमध्ये त्यांचं खूप वर्षाचा अनुभव आहे आणि सरांनी सोनेटिक्स कंपनीमार्फत STXC कॉईनचं लॉन्च केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आज इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला भविष्यात ही कॉईनची किंमत आम्ही 1 लाखपर्यंत घेऊन जाणार आहे, जेणेकरून त्याचा परतावा तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळू शकेल. असं म्हणून त्यांनी आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करून घेतली. मग त्यांनी हे पण दाखवलं की सोलापूरमध्ये आणि जिल्ह्याबाहेर, राज्याबाहेर पण लोकांना बुलेट, फॉर्च्युनर कार असे गिफ्टमध्ये देण्यात आले होते. मोबाईल फोन, टॅबलेट, लॅपटॉप वगैरे असे देण्यात आले होते. मग त्याच्यानंतर परत त्यांनी काय केलं, शुभमश्रीमध्ये एक कार्यक्रम घेतला. इथं शुभमश्रीमध्ये जवळपास 500 लोकांच्या वर इथं हजेरी होती लोकांची. त्याच्यामध्ये परत ते इव्हेंट होतं, प्रमोशनल इव्हेंट होतं त्यांचे. त्याच्यामध्ये त्यांचे इंटरनॅशनल वक्ते, जे स्पीकर असतात, तुम्हाला मोटिवेट करणारे मोटिवेशनल स्पीकर आले होते. फसवणूक कशा पद्धतीने आपली झाली? हो सर, हेच फसवणूक या पद्धतीने करायची सर कार्यक्रमाला. बरं, मग त्यांनी काय केलं सर, मग त्यांनी मेगावर्स ही कॉईन लॉन्च केली. मेगावर्समध्ये त्यांनी काय केलं, 100 दिवसात पैसे डबल ही स्कीम लॉन्च केली. पुण्याच्या खराडी येथे मोठा इव्हेंट घेण्यात आला, तिथे ॲप लॉन्च करण्यात आला. हे काय करायचे सर, आमच्याकडून पैसे घ्यायचे आणि मोबाईल आमच्या हातातून घ्यायचे, पासवर्ड आणि लॉगिन ID त्यांच्याकडे ठेवायचे, आमच्याकडे ठेवायचे. आम्ही विचारलं सर तुम्हाला पासवर्ड आम्ही का द्यायचं, तर ते म्हणायचे की एखाद्या वेळेस तुमचं पासवर्ड लॉगिन ID हरवलं तर ते सगळे कॉईन तुमचे डिलीट होतील, त्याच्यामुळे आमच्याकडे तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ते आमच्याकडून इन्व्हेस्टमेंट घ्यायचे. जे कोणी तुमचे नातेवाईक असतील त्यांचे नंबर आमच्याकडून जबरदस्तीने घ्यायचे. आम्ही नाही म्हटलं तरी तुम्ही द्या, आम्ही त्यांना कन्व्हिन्स करतो, ते झाले तर ठीक आहे, नाही झाले तर ठीक आहे, असं म्हणून ते कन्व्हिन्स करायचे. आणि सगळ्यात मोठं त्यांनी काय केलं सर, शिववर्स ही प्रोजेक्ट लॉन्च केले छत्रपती शिवाजींच्या नावावरती. आणि त्या प्रोजेक्टवरती त्यांनी काय केलं, छत्रपती शिवरायांचे किल्ले, गड किल्ले हे तुम्हाला आभासी दुनिया त्यांनी तयार केली. मेटावर्स म्हणून एक दुनिया तयार केली. त्याच्यामध्ये ते सांगितले की तुम्हाला 1 एकर जमीन घेता येईल, महाराजांच्या युद्धामध्ये तुम्हाला सहभाग करता येईल, मावळे म्हणून तुम्हाला तो जो जीवनकाळ आहे तो परत जगता येईल. असे भूलथापा मारून लोकांची भावनिक फसवणूक करून यांनी आम्हाला ते घेण्यास भाग पाडलं. त्याच्यामुळं आम्ही ते घेत गेलो. मग त्यांनी काय केलं, 2022 साली ते कॉईन विक्री बंद केली ऑनलाईन. आणि तिने म्हटलं की हे जे ऑनलाईन कॉईन विक्री आहे ते आम्ही का बंद केली आहे, कारण भविष्यात या कॉईनची किंमत आम्हाला 5,000 रुपयापर्यंत घेऊन जायची, जेणेकरून वजीरेक्सवरती हे कॉईन लिस्ट होईल, तुम्ही तिकडे विक्री करा. 1 वर्षापर्यंत तिने फक्त ऑफलाईन विक्री केली. ते म्हणले आमच्याकडे फक्त 10 कोटी कॉईन आहेत, 3 कोटी आम्ही स्वतःसाठी ठेवलेत कंपनीसाठी आणि 7 कोटी कॉईन विक्रीसाठी आहेत. भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे. 1 कॉईन म्हणले तरी एकाला मिळणार नाही, तर तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट केलं तर भविष्यात तुम्हाला याचा मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल. असं भूलथापा मारून त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून घेतली सर. तुम्ही किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये? 2,90,000 बुडालेले. 2,90,000 सगळेच बुडाले सर, पैसेच मिळाले नाहीत आम्हाला. आम्ही तेच म्हणतो ना सर. मग त्यांनी कॅपिंग केली. अचानक एक दिवस आम्हाला कळालं की कॉईनचं रेट 6 रुपयावरती आलं आहे. मग आम्ही त्यांना विचार नाही केली, का सर म्हणलं तुम्ही 5,000पर्यंत कॉईनचं रेट घेणार होतं, डिसेंबरपर्यंत आम्हाला विक्री करण्यास मनाई केली. अचानक नोव्हेंबरमध्ये त्यांनी मी पोर्टल ओपन केलं आणि ते कॉईन पडलं, तर आम्हाला हे स्कॅम झालेलं आमच्या लक्षात आलेलं. आमचे पैसे आम्ही परत मागायला सुरुवात केली. याबाबत पोलिसांकडे काय तक्रार केलेली आहे का? 2 तारखेला आम्ही साहेब पोलिसांकडे तक्रार केली. यांना विचारणा केली तर ते म्हणतात की साहेब दुबईला गेलेत, साहेब थोरात साहेब इथं नाहीत. मग हे वेळोवेळी विचारणा करूनसुद्धा ते आम्हाला पैसे परत देत नसल्यामुळं मग आम्ही लास्टला CP साहेबांसमोर 2 तारखेला तक्रार दिली सर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.